ज्या कोणा संघाची फॉर्मॅलिटी बाकी असेल तर कृपया ती जमा करा, जेणेकरून पुन्हा पुन्हा आम्हाला अनाउन्स करायला लागलं नाही पाहिजे. चला युट्यूब लाईव्ह मार्फत आपण पाहतो पाटील नेटवर्कचे आपण पाहिलं होतं, मला ते ऐकलं सबस्क्रायबरची या ठिकाणी वाढ होत असताना ज्या ठिकाणी 1,06,795 होते आणि आता 8 वाढलेले आहेत, म्हणजे 1,06,803 झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला टार्गेट आहे, म्हणजे 8,06,803 आहेत ना, तर 8,07,000 करायचे आहेत. तर निश्चितच ते 7,000चा तो पल्ला गाठला गेला तर नक्कीच सोमवारी आपल्याला धूम मचाले आहे. नक्कीच सर होतील, कारण काही मानाची स्पर्धा आहे मनवलपाड्यामधल्या आई एकविरा क्रिकेट क्लबची आणि सामन्याला सुरुवात झाली आहे ती स्वरूप 11 विरुद्ध अलकेजी. हा थ्रो पहा, अक्षय. क्या बात आहे. गणेश डी आपण पाहिलं ज्या पद्धतीने चेंडू हातात आला आणि त्या चेंडूला मागे असं फेकला, बघण्यासारखं होतं. हा खर तर मयुरेश आहे जो डोंगरपाड्याची शान म्हटलं हरकत नाही, कारण काय एक चांगला समालोचक देखील आहे अनिल सर. तो धावसंख्येत झाली ती 3 चेंडू नंतर 3. या अलकेजी आपण सांगितलं की समालोचक आपण पाहतोय. मयूर एक चांगला नक्कीच त्याचा कॉन्टॅक्ट घेऊन ठेवा सर, कारण आजच्या दिवसामध्ये मला पाहायला गेलं तर इथे मी अवेलेबल आहे आणि उद्याच्यासाठी सुद्धा मी इथेच अवेलेबल आहे. तर मला आज 2 कॉल येऊन गेले की उद्या काय करता सर आणि परवा काय करता सर. तर निश्चितच समालोचकांची भरपूर कमी आहे आपल्याला, तर निश्चितच नवीन समालोचक तयार होणं गरजेचं आहे. नक्कीच मला वाटतं मॅच संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये नंतर तो मयुरेश ताबा घेईल माईकचा आणि सध्या मॅच चांगल्या कंडिशनमध्ये डोंगरपाड्याच्या साईडनं आणि निर्धाव चेंडू आणि एका षटकानंतर धावसंख्या झाली होती बिनबाद 5 अक्षय 11 संघाची. मयूरची हाईट पाहून मला जुना खेळतो एक जुना क्रिकेटर आठवतो सर मयूरला पाहून. 2017 मध्ये आपण पाहत होते AB कुरुविला एक गोलंदाज होता टीम इंडियामध्ये. एक अशाच पद्धतीची हाईट होती आणि अशाच पद्धतीचं शरीर होतं त्याचं. एक भेदक गोलंदाजी केली जायची त्याच्या मार्फत आणि आपण पाहायला गेलं फलंदाजी मार्फत सुद्धा आल्यानंतर चांगले षटकार सुद्धा त्याच्याकडनं पाहायला मिळालेले होते. पंच अमित यांच्याकडनं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू पंचांकडनं घेतलाय काय? देव देतो 2 डोळे, आंधळा मागतो 2 डोळे, देव देतो 4 डोळे. आणि या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी पाहायला गेलं तर इथून धावणारा फलंदाज मध्ये येतोय, तिथून अंपायर मध्ये आहे. सॉफ्ट डिसमिसल असेल ते सांगायचं पंच, कारण या ठिकाणी
पंच आपला निर्णय मैदानात कळवतीलच. आणि आकाशात बोट आणि मला वाटते बाद झालेला आहे गडी तो म्हणजे नितीन. दुसरा फलंदाज आहे तो डोंगरपड्यातला खरं तर जुना जाणता खेळाडू म्हणायला हरकत नाही तो उमेश. खरंच एक जुना खेळाडू बॉक्स क्रिकेट अंडरमधला एक नावारूपाला डोंगरपड्याची शान म्हणजे उमेश. 5 झालेले आहेत 5. पहिल्या ओव्हरीत 5 होत्या. आताचा पहिलाच बॉल आहे हा ना आणि आऊट झाला ना पहिल्याच रनला. 5 धावा झालेल्या आहेत. आणि म्हटलं मयुरेश खणखणीत चौकार डीजे. आणि बॅक टू बॅक दुसरा मारण्याच्या नादामध्ये षटकार मारून गडी बाद होतोय मयूर. एक विनोदी कॉमेंटेटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मनीष घालात उर्फ बाबू हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे. एका साईडला आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज पाहिला तर दशरथ पाटील म्हणजे जो आगरी समालोचक आहे आणि पालघर जिल्ह्यातला जर आगरी समालोचक असेल तर आमच्या गुरुदत्त संघाचा अभिमान आहे. मनोलपाड्याचा अभिमान म्हणजे तो म्हणजे मनीष घरात हा रंगमंचावर दाखल झालेला आहे. त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात तो मैदानाचा ताबा घेईल आणि पुन्हा सोमनाथ करते हुए ऊपर हात चले मैदान के बाहर. डीजे षटकामध्ये पहा काय काय घडलेलं आहे. पहिल्या चेंडूतून विकेट आला त्यानंतर आपण पाहिलं तर मयुरेशच्या बॅटीतून चौकार सुद्धा आला होता आणि त्यानंतरचे 2 बॅक टू बॅक विकेट म्हणजे कमबॅक करणं जाणलेलं आहे. 1 तेरी आणि 2 मेरी असं समीकरण या ठिकाणी या समोर दिसत असताना योगेशने दर्शवून दिलेलं आहे. खरं तर अनुसार चौकार आला चांगल्या स्थितीमध्ये डोंगरपाडा संघ गेला होता परंतु त्यांना 2 झटके लागले झपाझप आणि आता दुसऱ्या षटकातील योगेशच्या शेवटचा चेंडू हाताळता येतो. योगेश आपल्या संघासाठी पाहूया. 2 गडी बाद झालेले आहेत डोंगरपाडा संघाचे आणि पुन्हा एकदा उमेश म्हटलं एक जुना जाणता खेळाडू आहे. त्याला माहिती आहे आता या सिच्युएशनला काय करायचं आहे आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली होती 11. 3 गडी बाद 11. षटकानंतर आणि जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 11 धावाचं इक्वेशन आहे. खरं तर अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि जर 15 ते 16 धावा आल्या तर मला वाटतं मॅच बनवू शकते कारण फिल्डिंग एवढी मजबूत आहे डोंगरपाडा संघाची की समोरची संघाला भारी पडू शकते. या नक्कीच मागचा सामना होता 25 धावा डिफेंड केल्या होत्या अक्षय 11 संघाने आणि आता मात्र त्याच पद्धती रणनीतीने हे दोन्ही फलंदाज जे येणारे फलंदाज ते फलंदाज खेळत असताना नो जायच्या पंधरगाव हो आणि उमेश डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू टाकला तो ऋषिकेश यांनी आणि धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 17. अजूनही चांगल्या सुस्थितीमध्ये डोंगरपाडा संघ. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया प्रीतम 1 धाव्याने टोलावलेला चेंडू
पाहूया उमेशला खरं तर आता 4 ओव्हर उभं राहायचं आहे मैदानामध्ये, जेणेकरून आपल्या संघाचा धावांचा डोंगर त्याला 30च्या आसपास जरी नेला तरी तो भक्कम स्थितीमध्ये डोंगरपाडा संघ जाऊ शकतो आणि तेच उमेशला मैदानात करायचं आहे. आता मात्र करून दाखवलं यात, कारण आपण पाहायला गेलं तर 9 वरती ज्या ठिकाणी 5 आल्या त्या ठिकाणी धावा या ठिकाणी वाढल्या गेलेल्या आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 16 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 19 धावा फलकावरती आहेत. हा 17वा चेंडू पडल्यानंतर पाहतोय लास्ट बॉल बाकी आहे या षटकातला आणि धावा फलकावरती आहेत त्या 20 लास्ट बॉल आहे आणि धावा फलकावरती 20. आता येणारे 7 चेंडू असतील, ड्राईव्ह केलेला आहे निश्चितच या चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, गडी बाद होतोय या ठिकाणी. हाताळतोय तो रोहन स्वरूप इलेव्हन संघाचा. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पंच 1 धावेवरती समाधान. चांगलं तर क्षेत्ररक्षण, मला वाटते जर सोडला असता तर चौकार जाऊ शकला असता, परंतु चांगले एफर्ट्स लावलं आणि उमेश यांना जीवदान मिळालं. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया स्ट्राईक एंडवरती वीरू, पाहूया काय करतोय का आपल्या संघासाठी आणि त्रिफळाचे डीजे. चला 22 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी लेग बायची 1 रन धावसंघामध्ये ऍड होते, म्हणजे 23वी धाव फलकावरती लगावली जाते. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू बाकी असताना या चेंडूंवरती अलकेची 2 चेंडू जरी 2 धावा जरी आल्या ना तर आपण पाहिलं तर 25 धावा फलकावरती लगावली. 26चं टार्गेट आहे ते चेसेबल साठी आपण पाहिलं तर, पण खरं जर चौकार आला तर काहीतरी काय आपल्याला होऊ शकतं आणि उमेश मध्ये तेवढी ताकद आहे. आणि मला वाटते चुकला चेंडू, जर मारला असता ना तगडा सुपला शॉट तर चौकार गेला असता, परंतु अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटच्या षटकातील गेंदबाज रोहन तयार आणि एका साईडला मोहित. पाहूया आपल्या संघासाठी हित काय करतोय का, तो म्हणजे मोहित. लास्ट बॉल धावा फलकावरती 24. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा किती स्पिन झालेला आहे. निर्धाव चेंडू आणि त्या चेंडूवरती आपण पाहिला गडी बाद सुद्धा झाला एसटीच्या रूपात आणि आपण पाहतोय 24 धावांवरती धावसंख्या थांबली जाते आणि 25 धावांचं टार्गेट येऊन राहते स्वरूप इलेव्हन संघासाठी.
बंधन ठेवलं पाहिजे. एक इनिंग खरं तर 15 मिनिटाच्या आतमध्ये जर समाप्त झाली तर सामने अनिल सर म्हटल्याप्रमाणे वेळेत संपतील आणि वेळेत सुरू होतील. तर प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक संघाने आणि संपूर्ण असोसिएशन कमिटीने ह्याचं ध्यानात घ्यायचं की 15 मिनिटाच्या आतमध्ये कशा पद्धतीने आपली इनिंग संपेल, जेणेकरून आयोजक देखील लवकर झोपतील आणि उद्याचे सामने लवकर सुरुवात होतील. विनोद दादा यांना विनंती करतो की नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. नाणेफेक द्यायचं आहे. सामन्याला सुरुवात होतोय. पंच अमित आणि पंच विवेक पाटील दोघंही सज्ज, जेणेकरून लवकर सामने सुरू होतील आणि लवकर संपतील ह्याची देखील नोंद पंचांनी घ्यायची आहे. काहीसे शतरक्ष फंबल झाले आणि एका धावेवरती समाधान. जर डोंगरपाड्याला ही मॅच जिंकायची असेल तर पराकाष्ठा करावी लागेल, ती म्हणजे परिश्रमाची. प्रत्येकाला एफर्ट्स द्यावे लागतील. परंतु स्वरूप 11 चांगलं जाणते की आता आपल्याला एक एक धावांची गरज आहे. आणि कडक शॉट डीजे. काय टेन्शन घेऊ नका. विपुल आहे ना तुमच्यासोबत. विपुल आहे ना. विपुल घे माहिती मी मॅचवर डायरेक्ट इकडे आलोय. मुकेश मी घरी पण नाही गेलो. घरी गेली मनीषला पण घ्या. कोण जिंकले? मनीष आहे. चला पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वेलकम बॅक. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण सर्वजण आई एकविरा प्रीमियर लीग पाहत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 9. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग आजच्या दिवशी स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवशीचा विचार केला तर कालच्या दिवशीने दोन संघ आपल्याला टॉप 8च्या दिशेने जाताना दिसले. वरदविनायक संघ आणि श्रीदेव संघ दोन्ही संघ टॉप 8च्या दिशेने कालच्या दिवशी क्वालिफाय होताना दिसले. आजच्या दिवसाचा विचार केला तर खरं अर्थ आजच्या दिवसाचे 6 बलाढ्य संघ असे आहेत की जे संघ कधीही सामन्यामध्ये फेरविचार विचार करू शकतात. आणि सामन्याच्या दिशेने वळला की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 9. एक 25 धावेचं आव्हान असणार आहे. 10-10. उद्याचा दिवस आहे ना. उद्या आम्ही दोघं परवा बघू तर आमची परवा बघू तर कसं काय परवा. हा दुपारी येशील ना. 3लाच मॅच चालू होतात आपल्या. किती? सकाळी 11ला चालू होणार आहे. 3 वाजेपर्यंत सर हँडल. चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतो आपण. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू धावफलक 12. सर बघा एका गोष्टीचा विचार करायला लागेल की इकडे सिंगलला जास्त महत्व झालं की जो चौकार पाहिजे तो चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. खरंच विपुल आपल्या समालोचक कक्षातनं खरं तर वेलकम असेल तुमचं. डोंगरपाडा संघ म्हटलं होतं की थोडंसं आपल्या धावा वाचवायचा प्रयत्न करेल, कारण काय जर आपल्या अकाउंटला जर बॅलन्स असेल ना तर कुठेतरी या मॅचला रंगत येईल. पण आपण किती खर्च करतोय ह्याच्यावरती देखील संघ अवलंबून असेल. म्हटलं होतं की डोंगरपाडा संघ पुन्हा अमित, परंतु मला वाटते क्षेत्ररक्षक दिशेतनं रिव्ह्यू आहे. उमेश गोलंदाज उमेश यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा काय घडलं होतं आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकता. यूट्यूबच्या स्क्रीनवरती फटका एक्झिक्यूट केला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षणी चेंडू अडवला. आता धावचीची हातात बोलतो ना. Incoming voice call from
कीप रोलिंग सर, कीप रोलिंग. पंच आपला निर्णय कळवतील मैदानात आल्यानंतर. नॉट आउट. आणि सुस्थितीत सामना अजूनही 2 षटकं मला वाटते संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 14 आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 25 धावांचं आव्हान आहे ते स्वरूप 11 संघासमोर. आणि अजूनही जिंकण्यासाठी मला वाटते चला सामन्याच्या दिशेने 12-11चं समीकरण जेवढं सोपं दिसते तेवढं नसणार आहे, कारण की आजच्या दिवसाचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला जाताना दिसले. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. बघा सर, आतापर्यंत विचार केला तर मागच्या 2 सामन्यांमध्ये स्वरूप 11 संघाचा जो साहिल जो सलामीवीर बॅटरच्या पहिल्या षटकामध्ये दोन्ही मॅचमध्ये बॅक टू द बॅक पहिल्या षटकामध्ये जाताना, पण आता मैदानाच्या मध्ये परिस्थिती जाणून स्वतःला बॅक केले, अजूनही तिसऱ्या षटकापर्यंत खेळताना आहे. खरंच साहिलला आता परिस्थिती माहिती आहे की आता आपल्याला काय गेम खेळायचा आहे, पण तितक्याच ताकदीचा एक छोटा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये दिसतो, तो म्हणजे बेनीच्या नावाने. आणि तोही साजेशी कामगिरी आपल्या अक्षय 11 संघासाठी करताना, ते म्हणजे डोंगरपाड्याच्या फॉलोथ्रू मधून. पाहूया चांगला गोलंदाज, अजूनही 4 चेंडू हाताळायचे आहेत, त्याला माहिती आहे सिच्युएशन काय आहे, मॅच कशा दिशेने हँडल करायची आहे. विपुल नक्की बघा, पुन्हा एकदा उलटा चेंडू मारायचा प्रयत्न पूर्णपणे स्वतःला झोकून देताना आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये ऑफ साईडला आपण पाहू शकता. आपल्या संघासाठी कुठेतरी पूर्णपणे स्वतःला झोकून देवाना 17-17चं समीकरण आहे. येणारे 9 चेंडू, येणाऱ्या 9 चेंडू कोणत्या संघासाठी ते खतरा मांडणार आहे, स्वरूप 11 का अक्षय 11 डोंगरपाडा. जर का लो स्कोरिंग सामना असेल तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिला लो स्कोरिंगची मॅच होती, तिकडे 23 धावा डिफेन्स करण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागलं. नक्कीच इथे मैदानात तू म्हटल्याप्रमाणे की 2 मॅचला साहिल यांनी चांगली भूमिका आपल्या संघासाठी गाजवलेली होती आणि पुन्हा साहिल मैदानावरती आहे. अजूनही एक पण झटका ह्या संघाला लागला नाही. बेनी एक चांगला गोलंदाज, 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या त्या बेनी यांनी. पाहूया अजूनही 5व्या चेंडूचा खेळ शिल्लक डोंगरपाडा संघासाठी. नक्की येणारे 2 चेंडू कोणत्या दिशेने जातील, कारण की 2 चेंडूवरती अवलंबून असेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील. त्याआधी शेवटच्या 3ऱ्या षटकाला शेवटचा चेंडू मार्ग असतो, धाव फलकर धावा 19. सर हा 1 चेंडूवरती कुठेतरी अवलंबून राहावं लागेल की शेवटच्या षटकात शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जातील. खरं तर मला वाटतं ह्या चेंडूवरती जर 1 धाव आली तर मला वाटतं 6 चेंडू आणि 5 धावांचं इक्वेशन खरं तर ह्या मैदानामध्ये महागडं ठरू शकते, कारण काय ह्या ठिकाणी गॅप्स कमी आहेत. जर चांगले 2 चेंडू हाताळले तर कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, तो म्हणजे अक्षय 11 डोंगरपाड्याचा संघ. नक्की सर, विचार केला तर पहिल्या सामन्यात तुम्हाला मी आठवण करून देण्याचं इच्छुक होतो, कारण की पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा 6-2चं समीकरण होतं तेव्हा स्वरूप 11 या संघाला त्या मॅच मध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागलेलं. 6-2चं समीकरण होतं, इकडे 7 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा उलटा चेंडू ऑफ साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, थ्रो प्रॉपर. येस, पंचांकडे धाव मागितली जाते. पंच कॉन्फ्युज, पंचांनी त्या डाबळाला रेफर केला. यांनी मला बोलवण्याबद्दल हार्दिक अभिनंदन, आभार मागतो भरपूर. आलं बरं, इन्स्टाला मला असाच सपोर्ट करा आणि तुम्ही असाच वरती न्या आम्हाला. आपण ऐकला त्या शुभेच्छा, म्हणजे किरू भाई म्हणजे रील स्टार ह्यांचं आगमन होईल 2 दिवसांमध्ये. खरं तर ते आज मला वाटते साईबा येथे हजेरी लावण्यासाठी गेलेले आहेत आणि किरू भाई आमची मोरेगावाची शान रील स्टार किरण पाटील यांचं देखील 2 दिवसात आगमन होईल. आमचे डीजे मॅन हितेश मिरासे यांचं देखील हार्दिक स्वागत.
खरं तर आता 6 चेंडू आणि 6 धावांचं इक्वेशन आहे विपुल. आता खरं तर बेनी यांनी ह्या मॅच मध्ये जीव आणलेला आहे आणि कुठेतरी आता जर एक चेंडू डॉट झाला तर डोंगरपाडा संघ मला वाटते खरंच यशाच्या दिशेकडे वाटचाल करेल. परंतु अजूनही स्वरूप 11चे बॅट्समॅन मैदानामध्ये आहेत आणि आता उतरलाय तो योगेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. गोलंदाज आहे तो नितीन. नक्की नितीन यांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये खूप सुंदर षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी आणि संघाला विजयाच्या दिशेने सुद्धा घेऊन गेलेले. आता 5-5चं समीकरण पुन्हा एकदा गणेश स्ट्राईकवर येते. गणेश यांचा विचार केला तर मागच्या 2 सामन्यामध्ये स्वतःची विकेट सलामीवीर बॅटर म्हणून टिकून ठेवली होती आणि आता सुद्धा 24 चेंडू आणि 25 धावा डोकेदुखी ठरतील का श्री स्वरूप 11 या संघासाठी का गणेश 11 बघा 15 मिनिटाचा अवधी आहे याची सुद्धा नोंद घ्यायची मैदानाच्या आतमध्ये घेतात अक्षय 11 संघ. म्हटलं होतं की गणेश अजून त्याच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान केलेला फलंदाज जो स्वरूप 11च्या स्वरूप 11 मधून खेळतो तो म्हणजे गणेश अजूनही मैदानावरती उभा आहे आणि खरंच योगेश याचं कौतुक करावं लागेल कारण त्याला माहिती आहे आता एक धावांची गरज आहे आपल्याला. 6 चेंडू आणि 6 धावांची 3 चेंडू आणि 3 धावा समीकरण दिसतं तेवढं सोपं नसतं कारण की क्षेत्ररक्षक जेव्हा पुढे येतील तेव्हा बॅट्समॅनचं मनोबल सुद्धा कुठेतरी येतं की प्रेशराईज केलं जाईल कारण की 3 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडला भिरकावून देण्यामध्ये धावचीची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये चुकीचं रूपांतर 2 धावा. बघा क्रिकेट असं आयुष्य होतं गतीला महत्व असतं पण तुम्ही त्या जलद गतीने कोणत्या दिशेला जाता त्या दिशेला जास्त महत्व असतं आणि मैदानाच्या आतमध्ये थ्रो थोडासा चुकला गेला. डोंगरपाड्यातून फेकण्याचा प्रयत्न डायरेक्ट मनवीपाड्याला फेकायचं होतं पण कुठेतरी फुलपाड्याला थ्रो दिसला आणि बॅकअप सुद्धा नव्हता. या बॅकअपच्या वर 2 धावा खर्च होताना दिसला. पुन्हा एकदा कुठेतरी सामना स्वरूप 11 यांच्याकडे जाताना 2-1चं समीकरण 2 चेंडू आणि 1 धाव. 2-1चं समीकरण गणेश स्ट्राईक नितीन. पुन्हा एकदा काय घडते मैदानाच्या आतमध्ये प्रेशर 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 एवढा की 1 चेंडू 1 धाव. खरं 1 चेंडू आणि 1 धाव. मैदानाच्या आतमध्ये गणेश कुठेतरी प्रेशर आता मैदानाच्या आतमध्ये घेताना दिसतोय. ना गुणाच्या अभावात ना गुणाच्या दबाव स्वतःच्या स्वाभाविक खेळणी प्रभावित करायचे आपल्या संघाला. नितीन गावड की गणेश कोणता संघ 1 बॉल 1 मध्ये बाजी मारून जाईल. 1 चेंडू 1 धावा. मागच्या सामन्यामध्ये जयसाई विराटने जेव्हा 1 चेंडूवर 1 धावा होती तेव्हा स्वरूप 11 संघासमोर मनीष पाटील यांनी करून दाखवला होता. आता 1 चेंडू 1 धाव ही कोणत्या संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक नितीन गावड म्हणजे मारवरती सज्ज. पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केला चेंडू इंटू द नॅट. सामना फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन स्वरूप 11 अँड हार्ड लक अक्षय 11 डोंगरपाडा.